2025 मधले ते क्षण उलटे झाले असते तर, जिच्यावर प्रेम केलं होतं ती माझ्यासोबत अजून असती तर, रायगडला गडकोट मोहिमेला गेलो नसतो तर, जी व्यक्ती मला सोडून गेली त्यासाठी डिप्रेशनमध्ये जाऊन बर्बाद नसतो झालो तर, नवीन सह्याद्रीतल्या मित्रांना भेटलो नसतो तर, व्लॉगिंग परत चालू केली नसती तर, कॉलेजचे लास्ट डेज एन्जॉय केले नसते तर, दिवाळी पहाटला घरी दिवाळी सेलिब्रेट केली असती तर काय झालं असतं? सर्व नीट झालं असतं का? नाही ना. जिच्यावर मी प्रेम केलं तिने मला सोडलं नसतं तर मला समजलंच नसतं की माझ्या आतमधला मी स्वतःच्यातला स्वतःला ओळखू शकलो नसतो की मी नक्की कोण आहे आणि कशासाठी बनलोय. विचार करतो, जर मी अचानक ठरलेल्या गडकोट मोहिमेला गेलो नसतं तर मला आपल्या हिंदू धर्माच्या विषयी आत्ता जितकी आपुलकी आहे, जितकी कडवटता मनात आहे तेवढी नसती. मला जेवढी पहिली हिंदू धर्माविषयी आपुलकी होती त्याच्या 10 पटीने आवड मला गडकोट मोहिमेला गेल्यानंतर झाला. आपला हिंदू धर्म मला खरं तिकडे जाऊन समजला. जर मला हे मित्र भेटलेच नसते तर त्यांच्यासोबत मला गड किल्ले देखील फिरता नसते आले. दिवाळी पहाटला जर औचित गडावर गेलो नसतो तर आपल्या महाराजांना पहिला दिवा मला अर्पण नसता करता आला. पण ठीक आहे, ह्या सर्वातून काही ना काहीतरी शिकायला भेटले. देवानी हे जर लिहिलंय माझ्या नशिबात तर ह्याला काही ना काहीतरी नक्कीच कारण असणार पुढे जाऊन. तो बसलाय ना आपला भोलेनाथ, तो बघतोय माझ्याकडे. जे माझ्यासाठी चांगलं आहे तो मला नक्कीच देईल आयुष्यात पुढे जाऊन. आपल्याला गड किल्ल्याचं व्यसन लागलं, सह्याद्रीचं वेड लागलं. काय पाहिजे अजून आयुष्यात? सह्याद्री आणि सह्याद्रीत मिळणारे ते खरे मित्र. बाकी काय पाहिजे भाई आयुष्यात? पण ह्या सगळ्यात एक गोष्ट मात्र राहून गेली. ती गोष्ट पूर्ण व्हायला पाहिजे होती 2025 मध्ये. ती म्हणजे आपले 10K फॉलोअर्स. साला ही एक गोष्ट पूर्ण व्हायला पाहिजे होती. मग थाटात स्वतःलाच सांगता आलं असतं की भाई आपण 2025 मध्ये 10,000 लोकांची मनं जिंकलोय. कारण ती आपली खरी मेहनत होती. त्याच्यावर आपण खूप डेडिकेशन, खूप एफर्ट्स टाकून 4-4 तास दिवसभरात एडिट करून, ब्लॉग शूट करून खूप सारी मेहनत केली होती. सो आपली मेहनत बघता आपण 10,000 फॉलोअर्स तर डिझर्व करत होतो. पण असू दे, नशिबाचा भाग बोलून पुढे जाऊया. पण असो, येणाऱ्या 2026 मध्ये आपण अजून मेहनत करू आणि 10K काय 50K करायची निष्ठा ठेवू आपल्यात. आपलं एक स्वप्न होतं, त्या स्वप्नाविषयी आपण एक पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे 2025 मध्ये. ते म्हणजे आपल्या स्वतःचा बिझनेस. छोटा का होईना आपण स्वतःचा बिझनेस टाकायचा आपला ड्रीम होता. त्याची पहिली स्टेप आपण टाकले. 2026 मध्ये त्याची स्टार्टिंग देखील होईल. सो मित्रांनो, जर तुम्ही माझा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर नक्कीच आपल्या शॉपला सपोर्ट करा. आपला शॉप नक्कीच काही दिवसात रिव्हील करीन की कुठे लोकेशन आहे, नक्की कसला शॉप आहे. सो ही एक नवीन सुरुवात असेल 2026 मध्ये. स्वतःला प्रूव्ह करण्याची एक संधी दिली देवाने, ते म्हणजे स्वतःचा छोटासा बिझनेस प्रूव्ह करायचा. ते मी करून दाखवण्यास असे बोलून मी म्हणजे 2 शब्द संपवतो. बाकी तुम्हाला तर माहितीच आहे भाई, चाहने वाले 1760 है और जलने वाले की जिंदगी जाट है.